चला तर मग पुन्हा एकदा सर्वांना प्रेमाचा रामराम. मित्रांनो, आज 24/10/2025 आजचा जो विषय आहे तो म्हणजे कांदा बीज लागवड. बघा, कांदा हे नगदी पिकामध्ये मोडतं. बऱ्याच लोकांना कांद्यामुळे डोळ्यामध्ये अश्रू पण आलेले आहेत आणि बरेच लोक कांद्यामुळे खूप श्रीमंत झालेले आहेत. आमच्या मोपला एक एक घर बांधले का जण, त्याच्यावर नाव दिलेलं आहे की कांद्याची कृपा, आहे का नाही. तर त्या कांद्याच्या उत्पन्नावर त्यांनी खूप मोठा बंगला रोडला बांधलेला आहे. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे एक नगदी पीक आहे आणि याला जर आपण व्यवस्थित मॅनेज केलं तर 100% पैसा देणारं पीक आहे. फक्त यामध्ये 2-4 गोष्टी येतात ज्या की आपण आपल्या शेड्यूल मध्ये घेणार आहोत. काय करायचं नाही हा खूप महत्वाचा विषय आहे. कारण कांद्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे मधमाशी. कारण मधमाशीशिवाय परागीकरण होत नाही आणि मधमाशी जर व्यवस्थित नाही आली तर कांद्याचं उत्पादन घटते. आणि त्याचं प्रमुख कारण काय की केमिकलचा अतिवापर. आज आपण जे शेड्यूल देणार आहोत यामध्ये मला तरी वाटतं फक्त एकच प्रोडक्ट आपण असा घेतलेला आहे, तो बी केमिकलमध्ये मोडत नाही, इमामॅक्टिन बेन्झाइड म्हणजे. आणि बाकीचं सर्व आपण टोटली जैविक घेतलेले, त्यामुळं माशी आपल्या प्लॉट वरून निघणार नाही आणि त्यामुळं आपलं जे एकरी 6-7चं एकरी जे उत्पादन आहे ते 100% सक्सेस होऊ शकते. जसं शेड्यूल मी तुम्हाला आजच्या या प्रोग्राम मध्ये देणार आहे. तुमचे जे बी काही प्रश्न असतील ते आपण शेवटी घेऊया आणि आपल्या पीपीटीला सुरुवात करूया. आजचा जो संपूर्ण सेमिनार होणार आहे तो कांदा बीज उत्पादन यावर होणार आहे. यामध्ये अशा काही बारकावे आहेत ज्यामुळे आपलं उत्पादन प्रति एकरी 7 ते 8 क्विंटल पर्यंत येऊ शकतं. गेल्या 5 वर्षापासून आपण रिसोड, वाशिम, हिंगोली, इकडं परभणी, इकडं मेकरचा अर्धा भाग या विभागामध्ये आपण काम करत आहे. बरेचसे बाहेरचे पण काही हे आहेत, जिल्हे आहेत, तालुके आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण काम करत आहे. तर आतापर्यंत आम्ही हायएस्ट 7.5 क्विंटल प्रति एकर मानांकन गाठलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा किमान 5 क्विंटल ते 7 क्विंटल उत्पादन कसं मिळेल त्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे. मित्रांनो, थोडक्यात माझा परिचय देतो. माझं नाव दत्ता कंकाळ, मी एक शेतकरी आहे आणि मी एक युट्यूबर आहे. युट्यूबची फॅमिली जवळपास 1,15,000 झालेली आहे आणि दत्ता कंकाळ मार्केटिंग हे माझं चॅनलचं नाव आहे. आणि व्ह्यूअर्स म्हणजे आतापर्यंत जवळपास 30,05,00,000 लोकांनी माझ्या चॅनलला व्हिजिट केलेली आहे. आता बघा, कांदा बीज उत्पादन हा जो विषय आहे हा खूप गहन विषय आहे आणि आपण सहजरित्या करतो, त्यामुळं आपलं उत्पादन 2 क्विंटल 3 क्विंटल पर्यंत येतं. आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, कांदा बीज लागवड करताना हंगाम कोणता निवडायचा. म्हणजे लागवडीचा हंगाम 20 ऑक्टोबर तो 20 नोव्हेंबर हा लागवडीसाठी उत्तम हंगाम आहे. लागवडीसाठी हा उत्तम वेळ आहे, हंगाम आहे. यामध्ये जर आपण लागवड केली तरच आपण 7 क्विंटल प्रति एकर हा जो आपला टार्गेट आकडा आहे तो गाठू शकतो. आता बघा, कांदा लागवडीचं जे अंतर आहे ते खूप महत्वाचं आहे. आता ही तुमचं बेड आहे, बरोबर आहे. आता हे जे बेड आहे हे 2 बेड आहेत. या 2 बेडवर तुम्हाला बरोबर सेंटरला हे लॅटरल आथरलेलं आहे. बघा, हे काळा जे दिसते तुम्हाला हे लॅटरल आहे, म्हणजे आपल्या ड्रिपची नळी आहे. आणि या 2 नळ्याचं अंतर हे 5 फूट असावं. 4.5 फूटही चालतं, पण 4.5 फुटामध्ये काय होतं, नंतर जर आपल्या जर कांड्याची दांडी तिरपट वाढली आणि आपण जर मागून चालायला लागलो तर कांड्याची दांडी मोडल्यामुळं, भारामुळं आपलं नुकसान होऊ शकते. त्यामुळे 5 फूट हे सफिशियंट आहे. मधामध्ये 2 फुटाचं अंतर राहतं. म्हणजे कांद्याची जर 1.5-2 फूट जर इकडे गेली तिरपट साईडला तरी सुद्धा कांदा खराब होत नाही किंवा मोडून पडत नाही. आणि कांद्याचा एकदा जर ते दांडा मोडला तर कांदा बीज पकत नाही. त्यामुळं आपल्याला 5 फुटाचं अंतर ठेवणं कंपल्सरी आहे. आता बघा, या 5 फुटाच्या बेडवर आपल्याला शक्यतोवर असं झिगझॅग पद्धतीने लावता आलं तर खूप चांगलं.
नाही लावता आलं तर दोन्ही साईडला दोन कांदा, त्याला आपण बल्ब म्हणू, दोन्ही साईडला दोन बल्ब लावायचे. कांदा म्हणजे आम्ही त्याला बल्ब म्हणतो. तर हा जो बल्ब आहे तो दोन साईडला दोन लावत राहायचा. आता या दोन बल्ब मधलं अंतर किती असलं पाहिजे? दोन बल्ब मधलं, दोन कांद्यामधलं अंतर 6 इंच ते 9 इंच असलं पाहिजे. 6 ते 9 इंचच का? कारण याला 5 ते 6, 7, 9, 10 फुटवे फुटतात. त्या फुटव्याला व्यवस्थित वाढता यावं, जागा मिळावी, म्हणून याचं अंतर हे 6 ते 9 इंचच असणं गरजेचं आहे. जर अंतर कमी झालं तर दाटी होईल, आणि दाटी झाल्यामुळं आपल्याला पाहिजे ते उत्पादन मिळणार नाही. आणि अंतर जास्त झालं तर तुम्हाला उत्पादन कमी होईल, कारण संख्या सुद्धा महत्वाची आहे. कारण आपल्याला 22,000 23,000 संख्या एका एकरमध्ये लागल्याच गेली पाहिजेत, त्यामुळं आपलं उत्पादन वाढू शकतं. आणि हा जो डिस्टन्स आहे तो व्यवस्थित ठेवा. आणि शक्यतोवर असं जर झिकझॅक झालं, झिकझॅक पद्धतीने लावता आलं तर खूप चांगलं. म्हणजे या दोन समोर हा जर मधला जर आला तर खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो. यानंतर बघा, लागवडीचं अंतर जे आहे हे घेत असताना आपल्याला एक काम करायचंय. त्या लागवडीच्या अंतरामध्ये आपल्याला सर्वात पहिले काही झाडं लावायची. ज्या दिवशी तुम्ही रोप लागवड करता किंवा कांदा लागवड करता, कांदा लागवड झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी पहिले काम करायचंय, 500 झाड आणायचे. 500 मोहरी, झेंडू, गलंडा. आता बघा, गलंडाचं रोप 1 रुपयाला मिळतं, आणि झेंडू सुद्धा लोकलचा घ्यायचा, म्हणजे 1-1 रुपयाला मिळणारं रोप घ्यायचं, किंवा 2 रुपयाला रोप मिळालं तरी घ्यायचं. 200 गलांडाचे रोप, 200 झेंडूचे रोप, आणि मोहरी 100-150 रोप निघतील अशी मोहरीची झाडं आपल्या शेतामध्ये असले पाहिजे. आता बघा कसे लावायचे. आता समजा हे जे एक एक झाड लावतो तुम्ही या ठिकाणी, इथं ही जे झाड आहे त्या झाडाच्या बाजूला आपण इथं जागा रिकामी ठेवली, तर एक कांदा लावायचा नाही, त्याच्या मधामध्ये हे झाड लावून टाकायचं, झेंडूचा असो किंवा गलांड्याचा असो. हा, तर हे झाड आपल्याला कंपल्सरी लावायचं आहे. याचं कारण काय? हे झाड लावण्यामागचा उद्देश काय आहे की सर्वात महत्वाचं आहे, कांदा पिकामध्ये जर उत्पादन तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर कांदा पिकामध्ये मधमाशीचं येणं खूप खूप गरजेचं आहे. कारण मधमाशी जर नाही आली तर तुम्ही 2 क्विंटल सुद्धा कांदा काढू शकत नाही. सर्वात जास्त परागीकरण करावं लागतं, आणि परागीकरण करण्यासाठी तुम्हाला हे 3 प्रकारचे, किंवा एक त्याच्यामध्ये तुम्ही कऱ्हाळ जे असते, कऱ्हाळ जो लावू शकता, त्याला कुळे. ज्या झाडाच्या फुलाचा कलर हा पिवळा आहे त्याकडे मधमाशी आकर्षित होते, आणि मधमाशी त्या फुलाकडे आकर्षित झाल्यामुळे हे जे मधमाशा आहेत ते परागीकरण करण्यास मदत करत असतात. त्यामुळं हे करणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी केमिकलचा वापर बिलकुल करायचा नाही, कारण कांद्यामध्ये एकच गमक आहे, केमिकल सोडायचं. आणि ज्यानं केमिकल सोडलं तोच 7 क्विंटल घेऊ शकतो. केमिकलवर तुम्ही 7-8 क्विंटल शक्यच नाही. खूप लोकांनी प्रयत्न केले, 3 क्विंटलच्या वर कांदा झाला नाही. चला, आता बघा सगळ्यात महत्वाचं, बेने निवड कशी करायची. कारण बेन जर चांगलं असेल तरच उत्पादन चांगलं मिळेल. मग या ठिकाणी असा कांदा आहे, एकदम असं वाटतं ते कांदा खाऊन टाकावा, है ना, असा कांदा निवडायचा, एकदम सशक्त. आता बघा, त्यामध्ये सशक्त जरी असला त्याला कोंब आलेला नको. त्या ज्या कांद्याला कोंब आलेला असतो तो जास्त फुटवे काढत नाही. दुसरी गोष्ट, जोड कांदा. आता बऱ्याच वेळेस काय होतं, वरून गोल दिसतो पण मधात जोड असतो, कापला की कळतो हा जोड कांदा आहे. जोड कांदा आहे, बाजूला टाका. किंवा असा जो जोड कांदा असतो, असा जोड कांदा पण कधी आपल्याला घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट, बुरशी आलेला कांदा. बघा या ठिकाणी हा कांदा कसा आहे, बुरशी आलेली, वरच्या पानाला बुरशी आली. बऱ्याच जणांना असं वाटतं की याला काय होतं, ही बुरशी आपण वरचं टर्पल काढून टाकू किंवा धुवून घेऊ. जर तुम्ही हा कांदा जे द्रावण असते आपलं त्या द्रावणामध्ये टाकला तर ही बुरशी दुसऱ्या कांद्यावर जाऊन बसते. बारकाईने लक्ष द्या, कारण हे खूप महत्वाचं आहे. पुढे तुम्हाला काय करायचं आपण करू, पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बुरशी आलेला कांदा जर तुम्ही जी बीज प्रक्रिया करण्यासाठी जे द्रावण घेतलेलं आहे त्यामध्ये जर धुतल्या गेलं तर ही बुरशी पूर्ण त्या पाण्याने मिक्स होते, आणि पाण्याने मिक्स झाल्यामुळं सर्व जे बल्ब आहेत, कांदा आहे, त्या सर्व कांदा बियाला ते पूर्ण लागते, पूर्ण कांद्याला ती बुरशी लागते. आणि मग आपण जेव्हा तो कांदा जमिनीवर टाकतो तेव्हा कांद्याची पात
अशी वरच्या साईडनं जळायला सुरुवात होते आणि आपण म्हणतो की बुवा नेमकीच सुरुवात झाली आणि कांदा जळायला लागला. बघा, जेवढं तुम्ही काळजी घेसाल तेवढं तुम्हाला रोगापासून दूर ठेवता येते आपल्या पिकाला. त्यामुळं असा कांदा असेल तर अगोदर उचलायचा आणि लांब फेकून द्यायचा, जवळ पण ठेवायचा नाही. कारण ही जी काजळी आहे ही हवेने सुद्धा उडून जाते. त्यामुळे असे कांदे एकदम एखाद्या थैलीमध्ये भरून बॅग बांधून बाजूला काढून टाकायचे. त्यानंतर बघा, वजन खूप महत्वाचा विषय. वजन, कारण वजन जर जास्त असेल, मोठाले कांदे असतील तर ते आपल्याला 12, 13, 14, 15 क्विंटल पर्यंत सुद्धा त्याचा आपल्याला हे घ्यावं लागेल. म्हणजे काय घ्यावं लागेल? बी घ्यावं लागेल किंवा कांदा घ्यावा लागेल. वजन किती असायला पाहिजे? 60 ग्राम ते 90 ग्राम. यापेक्षा मोठा कांदा नको आणि 60 पेक्षा लहान कांदा पण नको. म्हणजे 60 ग्राम पेक्षा लहान नको, 90 ग्राम पेक्षा मोठा नको. म्हणजे त्याचं अवरेज वजन जे आहे, बघा चित्रामध्ये तुम्हाला दाखवले कसे कांदे एकदम छोटे छोटे, फार मोठेही नाहीत आणि फार छोटे पण नाहीत, मीडियम साईज, एकदम मीडियम साईज. का? कारण आपल्याला त्याला 30% हा कट करायचा आहे आणि तो त्याची लागवड करायची आहे. आणि यामुळे काय होतं, जर मीडियम साईज असेल तर एकरी 10 ते 12 क्विंटल आपल्याला कांदा लागतो आणि हा सफिशियंट आहे. 12 क्विंटल पेक्षा जास्त कांदा नको, कारण 12 क्विंटल म्हणलं तरी जवळपास 24,000 बल्ब आपल्याला मिळतात. म्हणजे 24,000 प्लॅन्ट आपल्याला मिळत असतात. आता बघा, एकरी उत्पादन हे खूप महत्वाचं आहे. कशावर महत्वाचं आहे? तुमच्या एकरी असलेल्या संख्येवर. 22,000 ते 24,000, जर तुमचा कांदा थोडा लहान असेल तर 24,000 जवळपास तुम्हाला हे बल्ब लागले जातात, कांदे लागले जातात. आता एक रोपाला 3 ते 9 फुटवे आपण आणूनच घ्यायचे आहे. आणायलाच पाहिजे, तरच आपल्याला कांदा परवडतो, नाही तर कांदा परवडत नाही. कांद्याला एका एकरला जवळपास 35,000 ते 40,000 रुपये तुमचा खताचा आणि फवारणीचा खर्च आहे आणि बियाचा खर्च वेगळाच आहे, बरोबर आहे. पण जर आपण बियाचा वगळला तरी आपल्याला 35,000 रुपये खर्च कंपल्सरी आहेच. मग हे 35,000 रुपये आपल्याला ग्राह्य धरून आपल्याला फुटव्याची संख्या सुद्धा मेंटेन करावी लागेल. कमीत कमी 3 फुटवे आणि जास्तीत जास्त 9, 10, 12 सुद्धा फुटवे येतात. पण एक जर ॲव्हरेज धरला आपण तर 6 फुटवे एका झाडाला असायला पाहिजे. आता बघा, एक फुटवा किमान 3 ते 5 ग्राम वजन देते, बरोबर आहे. ॲव्हरेज जर 6 फुटवे असतील तर आपलं जवळपास एका रोपाला 30 ग्राम आपल्याला बीज मिळतं. 22,300 22,000 रोपाला जर आपण 30 ग्राम जर गुणलं तर 6 क्विंटल 60 किलो हे त्याचं उत्पादन आहे. म्हणजे एकरी 6.5 क्विंटल उत्पादन तुम्हाला एका याला किमान 6 फुटवे असणं गरजेचं. जसं आपण हळदीमध्ये बघतो 7 फुटवे 35चा उतार, तसं इथं 5-6 फुटवे आपला 6चा उतार, 3 फुटवे 3चा उतार, 4 फुटवे 4चा उतार, 5 फुटवे 5चा उतार, हे का नाही. जेवढा फुटवा तेवढा उतार, त्यावर डिपेंड आहे. कांद्याचं आणि हळदीचं फुटव्यावरून कळतं की याला उत्पादन किती होऊ शकतं. एक झाड घ्या, त्या झाडाचे फुटवे मोजा, गुणिले 5 ग्राम करून टाका, संपला विषय. 5 फुटवे 25 ग्राम, 3 फुटवे 15 ग्राम, म्हणजे एक फुल साधारणतः 5, 6, 7 ग्राम पर्यंत सुद्धा भरते. काही फुलं 3 ग्राम 4 ग्राम भरतात. वजन कसं भरवायचं त्यासाठी आपलं पुढचं नियोजन आहेच, पण हे वजन भरण्याच्या अगोदर फुटवा येणं गरजेचं आहे. त्याला मोठं कसं करायचं त्यासाठी आपल्याकडे हजारो उपाय आहेत, पण फुटवा आणणं हे खूप महत्वाचं आहे. आणि या फुटव्यासाठी आपण आपल्या ट्रीटमेंटमध्ये हार्मोनचा वापर केलेला आहे, कारण हार्मोन शिवाय जास्त फुटवे आणू शकत नाही. जगाच्या पाठीवर आपल्याला जसं पाहिजे, जसं जर आपल्याला प्लॅन्टला जर डेव्हलप करायचं असेल तर हार्मोन शिवाय तुम्ही करू शकत नाही. नॅचरल पद्धतीनं करणं एवढं सोपं राहिलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला हार्मोनचा सुद्धा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि त्याच्या बळावर आपल्याला फुटव्यांची संख्या वाढवायची आहे. चल, आता बघूया आपण कांदा बीज. एकरी आपलं किती आहे? 20,000 ते 22,000, जास्तीत जास्त 24,000. एका रोपाला 3 ते 9 फुटवे आले, 6 ॲव्हरेज आले. पण 1 ग्राम ते 4 ग्रामच वजन आलं. किती? 1 ग्राम ते 4 ग्राम. आपली सोय नाही, कंकाळ सर सांगितलं आपण केलं नाही किंवा वेळेवर केलं नाही, तरच हा
प्रसंग येऊ शकतो. माझ्या जेवढ्या बी शेड्यूल मी सांगितलं त्यापासून केलं तर ते 100% सक्सेस होते. 10% सोडून द्या, 99% तर आपलं सक्सेस आहे. 1-2% फक्त फेल होतो. निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. तरी पण आपला रेशो हा 90% सक्सेस आहे. यामध्ये जर तुम्ही 90% सक्सेस राहिला तर 100% किमान 5 क्विंटल, जास्तीत जास्त 7, 7.5, 8 क्विंटल पण सुद्धा जाऊ शकता. तर आपण 1 ते 4 ग्राम वजन धरू. आपण ऍव्हरेज 4 ग्राम, जर आपण 4 ग्रामचं वजन धरलं तर 6 क्विंटल 16 किलो वजन आपल्याला मिळतं 4 ग्रामचं. त्यापेक्षा कमी आलं 5 मिळेल, त्यापेक्षा कमी आलं तर 4 मिळेल, त्यापेक्षा कमी आलं तर 3 मिळेल, नाहीतर मग राम भरोसे, आहे का नाही. चला, माती उपचार हा खूप खूप महत्वाचा. आपल्या यशाचं गणक एकच आहे, पण बाकीच्या पेक्षा सक्सेस का आहोत, आपण मातीवर काम करतो. आणि जो व्यक्ती मातीवर काम करेल, जो शेतकरी मातीवर काम करेल, त्या शेतकऱ्याला इतर खर्च करायची गरज नाही. नाहीतर मग मार्केटमध्ये खर्च करायला लावणारे बरेच लोक आहेत. पण जर तुम्हाला तुमचा खर्च कमी करायचा असेल तर पहिले माती दुरुस्त करणं गरजेचं आहे. जर माती दुरुस्त असेल तर तुमचा प्लांट हा दुरुस्त राहील, तंदुरुस्त राहील, निरोगी राहील. त्यामुळे मातीला आपल्याला अगोदर निरोगी करायचंय. आपले जेवढे बी कास्तकार आहेत त्या सर्वांना मी सांगतो, 5 ड्रम तुमच्याकडे किमान असले पाहिजे. पहिला ड्रम हा जीवाणू कल्चरचा, ज्यामध्ये आपण सॉइल इनर्स टाकणार आहे. दुसरा ड्रम हा 100 ग्राम ट्रायकोडर्मा टाकणार आहे, जो की एकदम प्युअर ऑफ प्युअर आहे. याचा काउंट 167 आहे. आणि हा जो मायक्रोरायझा आहे तो सुद्धा आपण यामध्ये वापरतो. आता हे काय करायचंय, माती उपचार कधी करायचा आहे, तुम्ही ड्रीप आथरलं, पाणी सोडलं की माती उपचार करून टाकायचा. मग तुम्हाला ज्या दिवशी ड्रीप आथरायचं, ज्या दिवशी कांदा लागवड करायची, त्या दिवसापासून 10 दिवस अगोदर हे आपल्याला तयार करायला टाकायचे. आणि हे तयार झाले की मग आपल्याला हे ज्या दिवशी कांदा लावला त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पूर्ण जमिनीतून सोडून द्यायचे. 1 दिवस आड करून एक द्रावण सोडून द्यायचं. पहिल्या दिवशी तुम्ही सॉइल इनॅन्सर सोडलं, 1 दिवस थांबायचं, दुसऱ्या दिवशी ट्रायकोडर्मा सोडायचा, 1 दिवस थांबायचं, दुसऱ्या दिवशी मायक्रोरायझा सोडायचा. आणि यातला जो ट्रायकोडर्मा आहे तो आपल्याला आपल्या बीज प्रक्रियेसाठी सुद्धा वापरायचा आहे. त्यामुळे सगळा सोडायचा नाही. याच्यामध्ये जे तयार होतं 100 लिटर, त्यामधलं 50 लिटर ड्रिपनं सोडायचं आणि 50 लिटर आपल्याला कशासाठी वापरायचंय, बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे. चला, आता एकरी खत व्यवस्थापन. आपल्या कांद्याला नगदी पिकामध्ये नत्र 100 किलो लागते, स्फुरद 50 किलो लागते आणि पाला 60 किलो लागते. आता याची पूर्तता व्हावी म्हणून आपण खत व्यवस्थापन करायचं आहे. यामध्ये 2 बॅग तुम्ही डीएपी घ्या किंवा 20-20-0-13 घ्या किंवा 9 तो नवीन ग्रेड आलाय 9चा, तो बी घेऊ शकता. पोटॅश आपल्याला कंपल्सरी 2 बॅग घ्यायच्या. यामध्ये पोटॅश घेताना एमओपीच घ्यायचं. बाकी कोणी जर तुमचं दुकानदार म्हणत असेल की बाबा हे जैविक आहे, हे वेगळं आहे, तो पोटॅश घ्यायचा नाही. बरोबर आहे. तो पोटॅश म्हणजे काय हे मी इथं सांगू शकत नाही, पण घेऊ नका. आपल्याला रिझल्ट पाहिजेत. आपल्याला काही समाधान नाही करायचं की मी 2 बॅग टाकल्यात, 700 रुपयाला, 800 रुपयाला, 900 रुपयाला बॅग आहेत, ती बॅग घेऊ नका. एमओपी घ्या, चटणी पोटॅश घ्या. चला आपण चटणी पोटॅश लाल किंवा पांढरा दोन्ही कोणता घेऊ शकता, फक्त तो पोटॅश घ्या. जैविकच्या मागे लागू नका, तिथं जैविक मध्ये लोक बेजार आहेत. सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो कुठल्याही कंपनीचं घ्या. जे तुम्हाला वाटतं की गेल्या वर्षी या सूक्ष्म अन्नद्रव्याने चांगला रिझल्ट दिला ते 10 किलो घ्यायचे. आता सूक्ष्म अन्नद्रव्य घेताना बरेच दुकानदार काय करतात, आमची किट हे म्हणतात सूक्ष्म अन्नद्रव्याची, घेऊ नका. 10 किलोची बॅग घ्या. त्या किटच्या मागे लागू नका, किटमध्ये तुमचं नुकसान आहे. मी जास्त फोडून सांगत नाही, किटच्या मागं लागायचं नाही. त्यानंतर सल्फर, सल्फर हे 3 किलो घ्यायचं किंवा तुम्ही 5 किलो बी घेऊ शकता, काय अडचण नाही. एखाद्या ठिकाणी 3 किलोची बॅग नसते, 5 किलोची असतील, स्वस्त असते, ते 5 किलो घ्या, 3 किलो घ्या, काय अडचण. ऍग्री 82 आपल्याला घ्यायचे 100 मिली प्रति बॅग. आता आपल्या बॅग किती बाहेर येतात, 2-2 4 बॅग बाहेर, मग आपल्याला 400 ml त्याला ऍग्री 82 लावायचे. आणि जर तुम्हाला भट्टी करायची असेल तर ऍग्री 82 लावायची गरज नाही. भट्टी कशी करायची आपण आपल्या ट्रेनिंग मध्ये शिकलो, इथं आपण जास्त वेळ घेणार नाही.
आता जमीन, कांदा लागवड करताना जमीन कशी असावी? सपाट, एकदम सपाट. कारण काय, जिथं खोल उतार आहे तिथं जर पाणी साचलं तर त्या ठिकाणी काही जरी केलं तुम्ही, कुठलाही ट्रायकोडर्मा टाकला, कुठलाही बुरशीनाशक टाकलं, तरी तिथं तुम्हाला करपा येतो, म्हणजे कांद्याची पात जळणे, कांदा सडणे, कांदा मरणे, ह्या गोष्टी घडतात. कितीही टाका, जसं हळदीमध्ये बघा, जिथं पाणी साचलं तिथं प्रॉब्लेम येणारच, कारण आपण तेवढं करू शकत नाही, कारण आपण त्या बुरशीला कंट्रोल नाही करू शकत. आता बघा, टेम्परेचर वाढलं, पहिलं पाणी होतं, टेम्परेचर वाढायला, पाणी पडायला, टेम्परेचर वाढायला, या अशा अवस्थेमध्ये जास्तीत जास्त कांद्याला मर लागण्याची शक्यता असते. हळदीला पण तोच प्रॉब्लेम सुरू आहे. बऱ्याच लोकांच्या हळदी सध्या करपत आहे. हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून जमीन सपाट घ्या. पण जर थोडीफार उताराची असली तरी चालते, पण ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी कांदा लागवड करू नका, अलीकडे कांदा लागवड करा. जिथं पाणी साचतं ते साचू द्या, काय अडचण नाही. नाही तर काय होतं, तितक्या तेवढ्यासाठी आपल्या डोकं खराब होतं, की बाबा इथं कांदा गडपला, इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथं काहीतरी प्रॉब्लेम. त्यामुळे तिथं कांदा लागवड करू नका ज्या ठिकाणी पाणी असते. दुसरी गोष्ट, उत्तम निचरा होणारी जमीन असली पाहिजे. काळीची असू द्या, लाल माती असू द्या, म्हणजे एकदम बर्डाची असू द्या, चालेल. फक्त उत्तम निचरा होणारी जमीन कंपल्सरी आहे. आता बेने निवड. आता बघा, बेण्याच्या काही जाती आहेत, त्यामध्ये लाल कांदा आहे, गावरान कांदा आहे, उन्हाळी कांदा आहे. आता आपल्याला काय करायचंय, बेनं आपण निवडायचं नाही, बेनं कंपनी देईल. ज्या कंपनी सोबत तुमचा करार होईल त्या कंपनी सोबत तुम्ही करार करायचा आहे आणि तिथलं बेनं निवडायचंय. त्यांनी जे दिलं ते निवडायचंय. मी सांगतो, लाल कांदा, हिरवा कांदा, पांढरा कांदा काही लावू नका. ज्या कंपनीकडे जे बियाणं आहे त्यासोबत करार करा. करार केल्याशिवाय हे लावू पण नका, कारण विकणं खूप अवघड आहे. आता भाव आहे, आज 2 वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना ते बीज आपलं हे करून ठेवावं लागलं आणि 20,000 रुपये, 10,000 रुपये क्विंटलला विकावं लागलं. त्यांचा खर्च पण वसूल झाला नाही. त्यामुळे करार केल्याशिवाय कांदा लागवड करू नका. कंका सर म्हणतात म्हणून लावू नका, गावाचा शेजारी लावतो म्हणून लावू नका. तर तुम्हाला पहिले कुठल्या तरी कंपनी सोबत करार करा, त्यांचा एक कोरा चेक घ्या. असा बी करू नका, नाही तर आम्ही करतो देतो असं देंगे दिल्याने नाहीच. चेक दे, बॉन्ड कर, संपला विषय. या पद्धतीनं पूर्ण कंपन्यासोबत करार करून त्यांनी जे दिलेले बीज आहे ते वापर. आता येऊया आपण लागवडीकडे. बघा, कांदा कटिंग हा खूप महत्वाचा विषय. कांदा कटिंग, कांदा बघा कसा कट करायचा. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला जो भाग दिसतो, शेंड्याकडला जो भाग आहे, इकडे बघा हा शेंडा आहे, दिसलाय. हा जो शेंडा आहे याकडला हा 30% भाग कट करायचा आणि या पद्धतीने कट करायचा. हा जो कट केलेला भाग आहे या पद्धतीनं तो कट करायचा. आणि कट केल्यावर जो कट केलेला भाग आहे तो वरच्या बाजूला असला पाहिजे लागवड करतो. काय तर बरेच जण उबडा मारतात, उबडा मारला कांदा सडला. उबडा मारायचा नाही, तर तो सरळ ठेवायचा. त्याचे जे मुळं आहेत, खालचे जे मुळं आहेत ते जमिनीकडे गेले पाहिजेत. या पद्धतीनं ते जमिनीमध्ये करून टाकायचं. पण त्याच्या अगोदर बीज प्रक्रिया कंपल्सरी आहे, है का नाही. नाहीतर मग बीज प्रक्रिया नसेल तर आपल्याला ट्रायकोडर्मा टाकू टाकू आणि बायोऑन टाकू टाकू परेशान व्हावं लागतं. त्यामुळे बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रियेमध्ये बायोऑन घ्यायचे 1 किलो, ऍग्री 82 घ्यायचे 100 मिली, ट्रायकोडर्माचं द्रावण घ्यायचे 50 लिटर आणि जेब्रेलिन घ्यायचं. जेब्रेलिन म्हणजे जीए म्हणतो आपण त्याला. आता जीए का घ्यायचं, जीए हे त्या कांद्याची सुप्तावस्था तोडतं आणि लवकर अंकुरण करतं. त्यामुळं आपला कांदा फास्ट निघतो. आतापर्यंत कोणी जीए वापरले नाहीये, पण आम्ही गेल्या वर्षी प्रयोग केला. जीए मुळे खूप फास्ट कांदा निघतो आणि जीए मुळे जो रिझल्ट मिळतो, फुटवे संख्या जी आहे, जेवढे त्यामध्ये लेअर आहेत त्या प्रत्येक लेअर मध्ये एक एक फुटवा निघत राहतो आणि त्यामुळं 10 ते 12 फुटवे आपण सहज मिळू शकतो. त्यामुळे जीएचा वापर करा. बायोऑन घ्या, आपलं ऍग्री 82 घ्या, ट्रायकोडर्मा घ्या, ह्या सगळ्यांचं द्रावण करा, एकत्र करा आणि त्यामध्ये बुडू बुडू हे पूर्ण 10 क्विंटल आपला जो कांदा आहे तो बुडून घ्या. त्यामध्ये तुम्ही असंही करू शकता, जे चाळणी असलेले जे पोते असतात ते डायरेक्ट बुडवू शकता तुम्ही. टँक मध्ये, मोठी टँक असेल तर त्यामध्ये टाकायचं, ठेवायचं 5-10 मिनिटं आणि बाजूला काढायचं. तसे करू शकता. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा, काही अडचण नाही. काही वाटलं तर मला फोन आहेच तुमचा. आता लागवडीची पद्धत खूप महत्वाचा विषय. गादी वाफा
सरीवरंबा पद्धत आणि बेडवरली पद्धत. यातल्या दोन पहिल्या ज्या आहेत, गादीवाफा आणि सरीवरंबा पद्धत, ह्या खूप जुन्या पद्धती आहेत. यावर तुम्हाला एकरी 7 क्विंटल उत्पादन मिळू शकत नाही. फार कमी लोकांना, क्वचित लोकांना मिळतं. पण जर तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट यील्ड घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे बेडवरील लागवड सर्वात चांगली आणि ड्रीप कंपल्सरी. जर ड्रीप नसेल तर कांदा लागवड करू नका. ड्रीप नसेल तर मला वाटतं कुठलंच पीक आपल्याला घ्यायला परवडत नाही. त्यामुळे ड्रीप कंपल्सरी आहे. आता येऊया, रोप लागवडीनंतर 3 महिने आपल्याला ह्या जीवाणूंची आळवणी करायची आहे. कारण पहिला आहे मायकोमिल, जो की मायकोरायझा आहे. कारण कांद्याची मुळं ही 3 ते 4 इंचापेक्षा मोठी नसतात. त्यामुळं कांद्याच्या बाजूला पडलेलं अन्नद्रव्य कांद्याला उपलब्ध करून देता यावं यासाठी मायकोरायझा हा खूप मदत करत असतो. त्याचबरोबर कांद्याला सर्वात जास्त असते बुरशी. कांद्याला बुरशी लागू नये म्हणून ट्रायकोडर्मा विरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जिनिया हे दोन एकत्र असलेलं जे पॉकेट आहे यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. आता या दोन्हीमध्ये काय करायचंय, 2 किलो गुळ घ्यायचा आणि 2 किलो उकडलेले बटाटे घ्यायचे, बारीक कुस्कुरायचे, उकडलायचे, त्याचे टपडे काढायचे, बारीक कुस्करायचे आणि हे गुळ बारीक करायचा आणि त्याचं द्रावण करून आपल्याला या या 100 लिटरच्या द्रावणमध्ये 2 वेगवेगळ्या टाक्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. म्हणजे एका टाकीला 2 किलो गुळ, 2 किलो बटाटे, 100 लिटर पाणी, 100 ग्राम आपलं पाऊच, हे झालं एका टाकीचं. सेम दुसरं कसं टाकीचं, ट्रायकोडर्मा 100 ग्राम, 100 लिटर पाणी, 2 किलो गुळ, 2 किलो उकडलेला बटाटा, हे एकत्र करायचं आणि 8 दिवस सकाळ संध्याकाळ हलवायचं आणि 9व्या दिवशी सोडून द्यायचं. असं हे दर महिन्याला 1 वेळा करायचंय 3 महिने. कारण कांद्यामध्ये ज्या 5 अवस्था आहेत त्यामधल्या सर्वात महत्वाच्या घातक अवस्था म्हणजे 3 महिन्याच्या. एकदा का तुम्ही 3 महिने त्याला व्यवस्थित मेंटेन केलं, चौथा आणि 5वा महिना तुम्ही काहीच करू नका, फक्त खायला द्या, तरी सुद्धा उत्पादन मिळतं. रोगाचे जे 3 महिने आहेत, पहिला, दुसरा आणि तिसरा, चौथा, 5वा फक्त वाढवायचं काम आपल्याकडे राहिलं पाहिजे. 3 महिने त्याला असं सांभाळा की जसा एखादा डॉक्टर आयसीयू मधला पेशंट सांभाळतो त्या पद्धतीने त्याला सांभाळायचं आहे. मग तुम्हाला उत्पादन 100% मिळेल. आणि सर्वात महत्वाचं, जे 8 प्रकारचे जीवाणू एकत्र आहेत, सॉइल इनहॅन्सर, हे आपल्याला वापरायचं. यामध्ये आपल्याला ताक आणि गुळ, 2 किलो गुळ, 2 लिटर ताक एकत्र करायचंय, 200 लिटर पाणी घ्यायचंय. 200 लिटर पाण्याला हे 100 ग्रामचं पॉकेट आपल्याला हलवून 8 दिवस ठेवायचं आणि 9व्या दिवशी 10व्या दिवशी सोडून द्यायचं. सोडताना हा जर 10व्या दिवशी सोडला, 1 दिवस आड करून 1 दिवस आड करून असे 3 पॉकेट आपल्याला जमिनीमध्ये सोडायचे आहेत. आता हे 8 प्रकारचे जीवाणू आहे, यामध्ये कसं वापरायचं, यामध्ये रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पेरिलियम आहे. हे जे 3 आहेत हे नत्र विरघळून देणार आहेत. म्हणजे तुम्हाला युरिया टाकायची गरज नाही, कारण आपल्याला 100 किलो नत्र लागणार आहे आणि हे युरियामधून आपण देऊ शकत नाही, 10-26 मधून देऊ शकत नाही, डीएपी मधून सुद्धा देऊ शकत नाही. बरोबर आहे. हे सगळं तयार करण्यासाठी हवेमध्ये 78% नत्र आहे, ते आपल्याला उचलता यावं म्हणून हे 3 जीवाणू आपल्याला दर महिन्याला 3 महिने सोडायचे. बरोबर आहे. त्यानंतर स्फुरद विरघळणारा जीवाणू आपल्याला 50 किलो स्फुरद लागणार आहे. जे टाकलं ते 100% उपलब्ध होत नाही, 25% वाया जातं, 25% लागू होतं आणि 65% वाया जातं, फिक्स होतं. जे फिक्स झालेला स्फुरद आहे, आता पण आपण जे स्फुरद टाकले जमिनीमध्ये ते विरघळून देण्याचं काम हे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्फुरद विरघळणारे जीवाणू आपल्याला टाकायचे आहेत. त्याचबरोबर पालाश विरघळणारे जीवाणू, त्याला केएमबी जीवाणू म्हणतो, ते सुद्धा टाकायचे आहेत. कांद्याला सर्वात जास्त पोटॅश लागतो, कारण कांद्यामध्ये वहनाची प्रक्रिया फास्ट गतीने होत असते. झिंक हा खूप महत्वाचा रोल पोटॅश सोबत निभवत असतो, म्हणून आपण याच्यामध्ये झिंक विरघळणारा जीवाणू टाकलेला आहे. त्याचबरोबर सुडोमोनास हा उत्तम बुरशीनाशक आहे, ट्रायकोडर्माचा हा भाऊ आहे, हा सुडोमोनास सुद्धा यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचं डिकम्पोजर सुद्धा यामध्ये आहे. हे 8 प्रकारचे जीवाणू आपल्याला दर महिन्यात सोडायचे आहेत. आता कांद्याच्या 5 अवस्था, या 5 अवस्थांमध्ये पहिल्या 3 अवस्था अतिशय महत्वाची. कांद्याचं एकूण वय किती असतं, 150 ते 160 दिवस, त्यापेक्षा जास्तचं वय नसतं. आता या प्रत्येक 150 दिवसाला आपण 5 भागामध्ये विभागलं तर 30 दिवसाची एक अवस्था हो. कुठलंही पीक घ्या, जेवढा त्याचा कार्यकाळ आहे भागिले 5 करा, त्याची एक अवस्था तयार होते. एक्झाम्पल घेऊया, जर तुमचं 5 महिन्याचं पीक आहे, भागिले 5 करा, बरोबर 30 दिवसाची एक अवस्था, एका महिन्याची एक अवस्था. तसं काय 5 महिन्याचं पीक आहे,
तर पहिली अवस्था आहे 1 ते 30 दिवसाची, दुसरी अवस्था आहे आपली 30 ते 60 दिवसाची, तिसरी अवस्था 60 ते 90 दिवस, आणि चौथी अवस्था 90 ते 120 दिवस, आणि पाचवी अवस्था 120 ते 50 दिवस. यात सगळ्यात घातक 3 अवस्था आहेत, त्यावर आपण डिपेंड आहेत की उत्पादन किती घ्यायचं. आता पहिली अवस्थामध्ये आपल्याला 2 फवारण्या, 2 ड्रिचिंग. पहिली फवारणी 10व्या दिवशी, दुसरी फवारणी 25व्या दिवशी. पहिली ड्रिचिंग 10व्या दिवशी किंवा 12व्या दिवशी, कारण या दिवशी नाही आली, कारण 10व्या दिवशी आपण फवारणी करतो 11व्या दिवशी, एक दिवस मागे पुढे, आणि दुसरी ड्रिचिंग 20व्या दिवशी. आता पहिली फवारणी एकदम साधी, सिंपल, संजीवनी, ज्यामध्ये 12 फळाचा अर्क आहे आणि कलर चकाकी शायनिंग आणण्यासाठी नो चॅलेंज. त्याबरोबर निंदन, लहान अवस्थेमध्ये शेंडा मरण्याची जी समस्या आहे ती सर्वात जास्त असते. रसशोषक किडी सुद्धा लहान कवळ्या पाथीला डंख मारतात, ते बसू नये म्हणून आपलं नीम ऑइल जे 10,000 ppm आहे ते आपण वापरायचं. ट्रायकोडर्मा आपला तयार झालेला असतो, त्यामधला 5 लिटर प्रति पंप आपण ट्रायकोडर्मा घेऊन फवारायचा आहे, म्हणजे बुरशी लागायचं काम नाही, आणि स्टिकर प्रत्येकासोबत कंपल्सरीच आहे. त्यानंतर दुसरी फवारणी, हा एकच प्रोडक्ट आपण घेतलेला आहे, कारण या अवस्थेमध्ये सर्वात जास्त कीटक असतात. कोणते? रसशोषक कीटक असतात. काही प्रमाणात कुठे शेंडे पोखरणारी अळी पण असते, त्यामध्ये डंख मारणारी अळी पण असते. ही अळी लागू नये म्हणून प्रोक्लेम जे सिजंटा कंपनीचं आहे चांगलं आहे ते घ्या, जे चांगलं ते सांगतो, आपल्याला काही घेणं नाही, पण ते घ्या. त्याचबरोबर जिब्रेलिन फुटवा फोडण्यासाठी, कारण 25 दिवसानंतर त्याला फुटवे यायला सुरुवात होते, त्यामुळे जिब्रेलिन आपल्याला घ्यायचंय. हे इंजेक्शन 10 ml आहे. 10 ml मध्ये त्याला 100 लिटर पाणी करायचं आपल्याला, आणि 100 लिटर पाण्यामध्ये 5 पंप होतील, 6 पंप होतील, किंवा 4 पंप होतील आपल्याला, तर ते 4 पंप मारायचे आहेत. ऍग्री 82 कंपल्सरी आहे. हे 3 प्रोडक्ट आपल्याला फवारणीत वापरायचे. 5 ग्रामच्या वर प्रोक्लेम घ्यायचं नाही. जिब्रेलिनचं सुद्धा पाण्याचं प्रमाण चुकू द्यायचं नाही. पाण्याचं प्रमाण चुकलं की कांदा 100% खराब होणार. मग पुन्हा म्हणू नका कंकाळ सर काय झालं, त्यावेळेस तुम्हाला कोणी वाचवणार नाही, कारण हे हार्मोन्स हे दुधारी तलवार आहेत. चांगले वापरले तर चांगलं करतात, वाईट वापरले तर वाईट करतात. प्रमाण चुकू देऊ नका. मी 5 ग्राम सांगितलं तर 5च ग्राम, कारण कांदा पात सर्वात नाजूक आहे आणि आपण हार्मोनचा वापर करत आहोत. जिब्रेलिन साठी 100 लिटर पाणीच करायचं, 100 लिटर पाणी, आणि 100 लिटर पाण्यात जर तुमचं 3च पंप पडले, एक पंप राहिला तर डबल फवारायचा नाही. डबल फवारला की कांदा तुम्हाला घराकडे आणायचं काम नाही, फक्त बुड राहतील, कारण आपले प्लांट हार्मोन्स आहेत. त्यानंतर दुसरी ड्रिचिंग संजीवनी घ्यायची 1 लिटर, निमधन घ्यायचं 500 मिली, ऍग्री 82 100 किंवा 150 ml घ्यायचं, किंवा 200 ml, खूप झालं. नंतर दुसरी ड्रिचिंग 20व्या दिवशी रूट मॅक्स, हे पोटॅशियम ह्युमिट असलेलं पोटॅशियम ह्युमिट आहे. यामुळं मुळीचं जे हे आहे, मूळ आहे, त्याचे जे मूळ आहेत ते वाढतं. मग कांद्याला जास्त मुळ नसतात, उगाच 6 ते 8 इंचापर्यंत, 6 इंच खूप झाले एवढेच मुळ असतात, पण ते कायम टिकवावे लागतात, कारण ते लवकर खराब होतात. त्याचबरोबर प्लॅन्टो घ्यायचंय, प्लॅन्टो मायक्रोन्युट्रेन आहे, हे तुम्हाला 500 ml घ्यायचंय प्रति लिटर प्रति एकर. त्याचबरोबर बायोआन घ्यायचंय, मुळाला बुरशी लागू नये म्हणून 500 किलो, म्हणजे अर्धा किलो. आपले जे ऍग्री 82 आहे ते 100-150 ml सोबत घेऊ शकता. त्यानंतर दुसरी अवस्था, पहिली अवस्था आपला पहिल्या महिन्यात संपला. पहिल्या महिन्यामध्ये आपण 2 ड्रिचिंग 2 फवारण्या केल्या. दुसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा 2 फवारण्या आणि 2 ड्रिचिंग, असं आपल्याला 3 महिने सतत करायचं. 3 महिने झाले की आपल्याला काय करायचं काम नाही. आता बघा, पहिली दुसरा जो महिना आहे सायटोकायनिन, आता हे 30व्या दिवशी करायची. पहिली आपण जी फवारणी केली ती जवळपास 25व्या दिवशी केली. ही 30-35व्या दिवशी तुम्ही याला फवारणी करू शकता. 6-7 दिवसाचं अंतर असलं तर ओके. सायटोकायनिनचं काम काय आहे? सेल डिव्हिजन करणं, म्हणजे पेशी विभाजन करणं, आणि पेशी विभाजन करणं म्हणजे फुटवा फोडणं. सायटोकायनिन हे किती घ्यायचंय? हे 10 ml इंजेक्शन आहे. त्या 10 ml इंजेक्शनाला 100 लिटर पाण्यामध्ये कन्वर्ट करायचं, आणि 100 लिटर पाण्याला कन्वर्ट केल्यानंतर 100 लिटर 25 पंप असेल तर 4 पंप करा, 20चा असेल तर 5 पंप करा, 15चा असेल तर 6-7 पंप करा. सोबत घ्यायचं बायोऑन,
फवारणीमध्ये किती ग्राम? 30 ग्राम. 20 ग्राम मी घेऊ शकता, कारण सुरुवातीला आहे कमी असते. 20 ग्राम मी घेऊ शकता, काही अडचण नाही. आणि ऍग्री 82 10 मिलीच्या वर घ्यायचं नाही. हे झालं आपली तिसरी फवारणी. त्यानंतर चौथी फवारणी जी आहे ती आपली घ्यायची, संजीवनी घ्यायचंय आणि घरचं ताक घ्यायचंय. ताक, संजीवनी सोबत ताक घ्यायचं आणि सोबत स्टिकर घ्यायचं. आता ताकच का? ताक हे ट्रायकोडर्मा सारखं सर्वात उत्तम जैविक बुरशीनाशक आणि सर्वात स्वस्त बुरशीनाशक आहे. ताकाची फवारणी जर तुम्ही दर महिन्याला जरी केली 3 महिने तरी चालते. प्रत्येक महिन्याला एक ताकाची फवारणी करायची, सोबत त्याच्या आपली संजीवनी घ्यायची, क्रॉप संजीवनी. स्वस्त 400 रुपये लिटरचं हे, आणि हे फुकटामध्ये कुठेही उपलब्ध आहे. हे जर तुम्ही फवारणी केली तर हे महागड्या फवारण्या करायची, कुठल्याही पिकावर करा, याच नाही कुठल्याही पिकावर करा. बघा, एक शेतकरी आहेत, त्यांनी सांगितलं मला, काल मी गावाकडे गेलो, ते आमचे पाहुणे आहेत. त्यांनी यावर्षी दरवर्षी ते मिरचीमधून 5 लाख रुपये कमवतात. आणि मी त्यांना विचारलं, तुमच्या मिरचीचं गमक काय आहे? तुम्ही तर कधी मला भेटले नाही किंवा मला विचारलं पण नाही, कारण आपल्या जवळच्या माणसाला कोणी ओळखत नसते. पण कसं काय एवढं तुम्ही मिरचीला तुकडण्यासाठी काय करता? त्यांनी सांगितलं की मी मिरचीला जर धुई पडली या दिवसामध्ये तर मी निखळ पाणी मारतो. निखळ पाणी, काहीच घेत नाही ज्यामुळे, फक्त पाणी शिंपतो. त्याने काय होते? ते म्हणला, त्यानं कोकडा येतच नाही. काय येत नाही? कोकडा येतच नाही. तुम्ही सुद्धा कांद्यावर जर धुई पडली तर निखळ पाणी फवारा. ऍग्री 82 पण फवारू नका, निखळ पाणी फवारा. काही टाकू नका, शॅम्पू टाकू नका, त्यामध्ये काही टाकू नका, निखळ पाणी फवारा. त्याने काय होतं? जे धुईमुळे बसलेली जी बुरशी आहे ती धुवून निघते. बरोबर आहे? तसं पुन्हा त्यांनी सांगितलं की काही वेळेस मी ताक सुद्धा वापरतो, म्हणजे निखळ ताक, बाकी काहीच वापरत. एखाद्या दिवशी पाणी मारायचं, एखाद्या दिवशी ताक वापरायचं. 8 दिवसातून एकदा ते ताकाची फवारणी घेतो. ही ताकाची फवारणी घेत असताना 200 मिली ताक घ्यायचं आणि आपलं क्रॉप संजीवनी जे आहे हे क्रॉप संजीवनी 100 मिली घ्यायचं आणि 10 मिली आपलं ऍग्री 82 घ्यायचं. या तिन्हीचं कॉम्बिनेशन जर दिलं, एकदम जबरदस्त रिझल्ट मिळतो. आणि स्वस्त आहे, काही नाही. हे 10 रुपयाचं, हे फुकटाचं ताक, आणि हे काय केवढं चाललं? 400 रुपयामध्ये 10 पंप होता. म्हणजे 2दा फवारणी व्हाईल तुम्हाला. 5 पंपाच्या वर फवारणी होत नाही. तर 200 रुपये 300 रुपयात फवारणी. असं काहीतरी जुगाड करा, म्हणजे तुमचा शेतकरी 100% काय होईल? वाचेल. नाहीतर आतापर्यंत दुकानदाराचेच आपण खिसे भरले, आपला खिसा नेहमीच खाली आहे. बरोबर आहे? चला, चौथी फवारणी खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये आपण काय घेतलेलं? 1 हा 1 जो आहे, या अवस्थेमध्ये 40व्या दिवशी जास्त गर्दा होतो, म्हणजे फुटव्याची संख्या आहे ती खूप चांगली वाढते 40-50व्या दिवशी. बघा, याचा कार्यकाळ जो आहे फवारणीचा 4-5 दिवस मागे पुढे होऊ शकते. हे फक्त मी तुम्हाला शेड्यूल सांगितलं, एवढं करा, एवढं करा, एवढं करा. पण या टायमाला जास्त गर्दी असते याची, कशाची? फुटव्यांची. अशा वेळेस रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो. हे खूप चांगलं रस शोषक आहे, थोडंसं केमिकल आहे पण चांगलं. सोबत आपल्याला ऑक्झिन घ्यायचे. ऑक्झिन हे काय करतं? जी पात असते त्या पाताची जाडी वाढवते, बुंदा वाढवतो. म्हणजे जो कांद्याचा जो बुंदा आहे तो जेवढा वाढेल तेवढा फुटवा जास्त फुटतो. कांद्याची लांबी, पाताची लांबी आहे ती वाढवण्यासाठी काम करतं. ऑक्झिनचं काम काय? लांबी वाढवणे, रुंदी वाढवणे, बुंदा वाढवणे. आपण आपल्या ट्रेनिंगमध्ये शिकलो. आपले जे ट्रेन द फार्मर नावाचा जो कोर्स आहे त्यामध्ये आपण त्या सगळ्या हार्मोन्स बद्दल शिकलो. आणि या हार्मोनचा काय फायदा होतो तुम्ही आपल्या त्या प्रत्येक शेड्यूलमध्ये टाकत असतो. तर हा आपल्याला काय करायचं? या ठिकाणी बुंदा मोठा आला पाहिजे आणि त्याला चणे निघला पाहिजे. एका 5-5, 10-10 फुटवे निघले पाहिजे. कमीत कमी 5 फुटवे, म्हणजे आपण 5 क्विंटल एकरी काढू शकतो. 10, 12, 15 फुटवे जर आले तर अतिशय उत्कृष्ट. पण किमान 10 फुटवे, किमान 10, 5-10 फुटवे कंपल्सरी असले पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे ऑक्झिनचा फवारा करायचा आहे. सोबत जीए जो की हिरवेपणा ठेवतो, सेल डिव्हिजन करतो, आणि आपलं ऍग्री 82 कंपल्सरी. याची फवारणी आपल्याला 40 किंवा 85व्या दिवशी करायची आहे. त्यानंतर तिसरी ड्रिचिंग करायची आपल्याला 19-19-19. कम्प्लीट 1 महिना झाला की आपल्याला 19-19 एकरी 2 ते 3 किलो आपल्याला ड्रीपनं सोडायचं आहे. त्यानंतर सिलिकॉन, कारण सिलिकॉन शिवाय आपल्याला चांगलं परागीकरण होणार नाही. सिलिकॉन शिवाय आपल्या जमिनीचा पीएच मेंटेन होणार नाही. सिलिकॉन शिवाय, सिलिकॉनचे हजारो फायदे, सेपरेट व्हिडिओ त्यावर.
सिलिकॉनचे हजारो फायदे, पण सिलिकॉन टाकणं कंपल्सरी. 40 किलोची बॅग टाकायची नाही, 1 किलोवर टाकायचं आपलं प्युअर. प्युअर टाकायचं, उगं कचरा भरायचा नाही शेतामध्ये, पहिलाच कचरा खूप झालेला आहे. तर प्युअर मधलं घ्यायचं. त्यानंतर ऍग्री 82 आपल्याला याच्यासोबत 100 ml, 150 ml किंवा 200, तुम्हाला जसं वाटेल तसं करा, पण किमान 100 ml प्रत्येकासोबत सोडा. म्हणजे ऍग्री 82 काय करेल, सिलिकॉनला आणि 1919ला सर्व ठिकाणी पसरवेल. आणि सगळ्यात महत्वाचं, पसरवण्यापेक्षा जमिनीमध्ये भुसभुशीतपणा राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ऍग्री 82 कंपल्सरी वापरायला. त्यानंतर 50 दिवसांनी आपल्याला काय घ्यायचंय, झिंक आणि बोरॉन. बघा, 50 ते 70 दिवसापर्यंत बारीक बारीक त्याला बळ लागतात. शेंड्याकडे जे पांढरे पांढरे बळ असतात त्याला म्हणून आपण कळी. कळी अवस्थेमध्ये झिंक आणि बोरॉन अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळं या अवस्थेमध्ये किमान एकदा, शक्य आहे तर 2दा वापरा, पण किमान एकदा तरी झिंक, बोरॉन आणि कॅल्शियम वापरणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण हे झिंक बोरॉनमुळे फुलांच्या संख्येत वाढ होते आणि जेवढे जास्त फुले येतील, जेवढे मोठे होतील, तेवढं उत्पादन जास्त होणार आहे. यानंतर तिसरी अवस्था जी आहे 60 ते 90 दिवसाची, हा शेवटचा महिना खूप सांभाळायचा आपल्याला. यामध्ये पहिली 65व्या दिवशी आपल्याला फवारणी करायची, सायटोकायनिन, बायोऑन, ऑक्झिन आणि ऍग्री 82. या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला ही जे बिया आहेत, जे त्याला बड म्हणून, त्या बडचं रूपांतर कशात करायचं आपल्याला, फुलामध्ये करायचं, मोठ्या केंद्रमध्ये करायचं. त्यासाठी सायटोकायनिन हा हार्मोन्स, सेल डिव्हिजन करणारा हार्मोन्स आहे. त्यामुळं आपल्याला पटापट पटापट बीज बाहेर पडतं आणि बीज बाहेर पडल्यामुळं बीजाची संख्या वाढते सायटोकायनिनमुळे. त्यामुळे आपण सायटोकायनिन द्यायचंय, ऑक्सिजन पण द्यायचंय, कारण ऑक्सिजनमुळं आपले बीज पटकन बाहेर पडतं, म्हणजे फुटवा चांगला येतो. आणि बायोआन हे आपलं बायोओनेथॉन असलेलं कंटेन असलेलं जे बुरशीनाशक आहे, ते सुद्धा आपल्याला 25 ग्राम 30 ग्राम यामध्ये वापरायचं, स्टिकर कंपल्सरी. आता 6वी जी फवारणी आहे ही आपल्याला नीम ऑइल घ्या, ताक एकदा घ्या, आणि काय घ्यायचंय, ऍग्री 82 घ्यायचंय. ताक का घ्यायचंय तुम्हाला सांगितलं. नीम ऑइल हा उत्तम बुरशीनाशक, उत्तम कीटकनाशक आणि उत्तम आळीनाशक आहे आणि उत्तम अंडीनाशक सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला ते घ्यायचंय. आता 6वी ड्रिचिंग करायची आपल्याला. पोटॅशियम ह्युमेट 500 ग्राम, 126100, कारण 1261 ही फुटव्याची अवस्था आहे. तसं पाहिलं तरी 70व्या दिवशीच घ्यायचं, पण थोडं मागे पुढे होते. आणि कॅल्शियम नायट्रेट आपल्याला सेपरेट सोडायचं. बघा, कॅल्शियम नायट्रेट 1 दिवस आड करून सोडा. आपल्याला 75 किंवा 70व्या दिवशी सोडू शकतो आपण, कारण ही अवस्था म्हणजे फुलांचं रूपांतर आपल्याला ह्याच्यामध्ये करायचंय, बारक्या बारक्या बडमध्ये करायचं, बीजामध्ये करायचंय. त्यामुळे कॅल्शियम कंपल्सरी आहे. आता हे कॅल्शियम नायट्रेट कोणासोबतच चालत नाही, त्यामुळे कॅल्शियम नायट्रेट 1 दिवस सेपरेट करून 2 किलो 3 किलो एकदा सोडून द्या, काही टेन्शन नाही. पुन्हा डबल त्याचं सोडायचं काम नाही. पण कॅल्शियम नायट्रेट कोणासोबत चालत नाही, हे लक्षात ठेवा. सोबत ऍग्री 82 कंपल्सरी. त्यानंतर 75 ते 80व्या दिवशी 13-40-13 या ठिकाणी वर हे चुकलेलं आहे. 75 ते 80व्या दिवशी आपल्याला 13-40-13 एकरी 2 किलो 3 किलो पर्यंत सोडायचं आहे. सोबत बायोऑन सोडा, 500 ग्राम सोडा किंवा 1 किलो सोडा, ऍग्री 82 कंपल्सरी सोबत सोडायचं आहे. त्यानंतर शेवटची जी अवस्था आहे, चौथी अवस्था म्हणून आपण त्याला, ही चौथी अवस्था आपल्याला पहिल्या चौथ्या अवस्थेमध्ये पहिली फवारणी, दर महिन्याची फवारणी संजीवनी, ताक आणि ऍग्री 82 घ्यायची, कारण या अवस्थेमध्ये सर्वात जास्त मधमाशी असते. कारण हा कार्यकाळ आपला जवळपास किती 90च्या आणि 120 आहे. म्हणजे पूर्ण मधमाशीला 100% आकर्षित होऊ म्हणून आपल्याला ताक आणि ऍग्री 82 याचा वापर करायचा आहे. त्यानंतर फवारणीमध्ये डबल जर एखादी फवारणी घ्यायचं काम पडलं तर ऍग्री 82, निमधन आणि क्रॉप संजीवनी याचा वापर करायचा आहे. त्यानंतर ड्रिचिंग मध्ये आपल्याला फ्रूटमॅक्स आणि ऍग्री 82 टाकायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं 8वी जी ड्रिचिंग आहे ही एकदा सिलिकॉनची करा, कारण त्या टायमाला सुद्धा सिलिकॉनची खूप गरज असते. 13-40-13 घ्या, बायोऑन 500 ग्राम
गरज असेल तर घ्या, नाही तर काही गरज नाही. बघा ह्या गोष्टी कशा आहेत, तुमच्या सिच्युएशनवर अवलंबून तुमची सिच्युएशन काय आहे. आता बघा, ही जी 5वी अवस्था आहे, ही 5व्या अवस्थेमध्ये आपल्याला 0050 प्लॅन्टो आणि ऍग्री 82 हेच घ्यायचं, कारण इथे फक्त फुगवायचं आपल्याला. त्याला बी जे आहे त्या बियाला वजन भरलं पाहिजे, त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 0050 म्हणजे पोटॅश हा खूप गरजेचा असतो. तिथून पुढे तुम्ही एकदा दोनदा याची ड्रेसिंग करू शकता. वाटलं तुम्हाला तर झिंक बोरॉन या, म्हणजे या टायमाला काही झिंक बोरॉनची गरज पण लागत नाही, पण बीज थोडंसं भरण्यासाठी आपल्याला झिंक आणि बोरॉन कंपल्सरी असतं. हे झाले आपले 130 दिवसाचे. आणि 135 दिवशी तुम्ही पुन्हा एकदा 0050 म्हणजे 10 किलो ते 15-20 किलो आपल्याला 0050 जायला पाहिजे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे आपलं वजन चांगलं मिळेल. ऍग्री प्रत्येक वेळेस वापरा. सो हा झाला आपला पूर्ण शेड्यूल. कारण पुढं पुढं कसं राहते, पुढचा जो आपला जो प्रोग्राम असतो, जशी सिच्युएशन असेल तशी आपल्याला बदलायचं आहे. तर ते आपण वेळोवेळी तुम्हाला झूमच्या माध्यमातून सांगत राहू. आणि या पूर्ण कांद्याचा जो खर्च आहे, हे आपले जवळपास 17-18 प्रोडक्ट आहेत. त्या सगळ्या प्रोडक्टचा 16,750 रुपये खर्च होतो. पार्सलचा तुम्हाला 750 रुपये येतो, 17,500 रुपये टोटल हा खर्च आहे तुमचा 160 दिवसाचा. यामध्ये तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट वन टाइम येतील. कारण बऱ्याच वेळा असं होतं, आम्ही हळदीमध्ये बऱ्याच लोकांना असं केलं, पहिल्यांदा किटा घेतल्यात नंतर पैसेच नाहीत. त्यामुळे यावेळेस आपण सर्व एकदाच देत आहे. जर कुणाचं काही पैशाचा प्रॉब्लेम असेल तर आपण याच्यामध्ये काही शॉर्ट करता येईल तर बघू, पण शक्यतो करून बघा, कारण पुन्हा पुन्हा होत नाही. कारण आपल्याला 35,000 रुपये खर्च करायचे, त्यातले 17,500 इकडे खर्च करायचे, जे की आपला 90% खर्च याच्यावर आहे. आणि 10% मग खताचा जो खर्च आहे तो 10,000च्या वर होत नाही. कसाही केला तरी 10,000च्या वर खर्च होत नाही, कारण वन टाइम आपल्याला खत टाकायचंय, पण लाईफ टाइम आपल्याला जीवावरून टाकायचे. सो थँक्यू. ज्या शेतकऱ्यांना हे पूर्ण शेड्यूल पाहिजेत, आपल्याला या ज्या शेतकऱ्याला हा पूर्ण प्रोग्राम घ्यायचा आहे त्यांनी मला संपर्क करायचा आहे, आणि तिथून पुढचं शेड्यूल आपण वेळोवेळी देत आहोत. सो थँक्यू. विश यू वेल.